नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड एमपीएससी अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी साठी जो काही इतिहासाचा सिलेबस आहे त्याची पूर्ण आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत. म्हणजे आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं कशाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इतिहास विषयामध्ये आपल्याला एमपीएससीने काय दिलेले आहे, फक्त एक ओळ दिलेली आहे की आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह. म्हणजे आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करायचा आहे. आणि एमपीएससी ही स्टेट सर्व्हिसची एक्झाम असल्यामुळं आपल्याला जास्त फोकस आयोगाचं कशावर असतं, तर महाराष्ट्राच्या इतिहासावर असतं. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्र अभ्यासणं खूप महत्वाचं आहे. पण असं नाही की आपण जेव्हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा महाराष्ट्राचा अभ्यास हा वेगळा करायचा, असं न करता आधुनिक भारतासोबतच ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ येतो त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा देखील अभ्यास करायचा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त गट ब आणि गट क यासाठी जो काही इतिहासाचा सिलेबस आहे त्याचं आपण सूक्ष्म विश्लेषण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. नेमका आपल्याला इतिहासाचा अभ्यास काय करायचा आहे, म्हणजे आपण कुठल्या टॉपिकचा अभ्यास केला म्हणजे आपला पूर्ण इतिहास कव्हर होणार आहे. हे टॉपिक्स आहेत की आपण या जर टॉपिकचा पूर्ण अभ्यास केला तर आपल्याला याच्या वेगळं काही करायची गरज लागणार नाही. त्यामध्येच आपलं आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण कव्हर होणार आहे. त्याचं आपण एक सूक्ष्म असं विश्लेषण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर एवढे टॉपिक्स अभ्यासलात तर तुम्हाला याच्या बाहेर आयोग क्वेश्चन विचारणार नाही. म्हणजे आतापर्यंत जर पीवायक्यूचं आपण अनालिसिस केलं तर हे जे टॉपिक्स मी सांगणार आहे याच्या बाहेर आयोगाने क्वेश्चन विचारलेले नाहीत. म्हणजे याच टॉपिकवर कंटिन्यू क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही जर एवढे टॉपिक्स परफेक्टली केला तर इतिहास या विषयामध्ये तुमचे मार्क जाणार नाहीत. चला तर मग आपण बघू की नेमकं आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते कुठून आणि आपल्याला एमपीएससी साठी इतिहास अभ्यासाचा काय आहे आणि किती अभ्यासावं लागणार आहे. बघा, ज्या टॉपिक पासून आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते तो टॉपिक्स म्हणजे युरोपियन लोकांचे भारतात आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज भारतामध्ये आले आणि गेले म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आहे असं नाही. कारण आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात ही युरोपियन लोकांचे भारतामध्ये आगमन झाले यापासून होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी भारतामध्ये आली आणि त्यांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केली. त्यांनी भारतामध्ये वेगवेगळे रूल्स आणले. हाच पूर्ण जो काही अभ्यास आहे तो आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास आहे. पण खऱ्या अर्थाने आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात ही युरोपियन लोकांपासून होते. पण ती युरोपियन लोक म्हणजे नेमकं फक्त ब्रिटिशच युरोपियन भारतामध्ये आले का, नाही तर त्या पहिले सुद्धा काही लोक भारतामध्ये आले होते. तर युरोपियन लोकांचे भारतात आगमन या टॉपिकचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये बघा, प्राचीन कालखंडापासूनच भारत आणि युरोप यांच्यामध्ये व्यापारी संबंध होता. पण 1453 ला अशी घटना घडली होती की भारत आणि युरोपमध्ये चालणारा जो भूमार्गाने चालणारा व्यापार आहे तो बंद पडला होता, भूमार्गाचा व्यापार. आणि युरोपियन लोकांना अशी गरज निर्माण झाली होती की त्यांना भारतासोबत व्यापार करायचा होता, म्हणून त्यांनी वेगळ्या मार्गाचा शोध लावला. बघा, 1453 मध्ये एक घटना घडली होती. ती घटना म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल नावाचं जे काही शहर होतं ते ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलं होतं. भूमार्गाने चालणाऱ्या व्यापारामधील महत्वाचं केंद्र म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल नावाचं शहर होतं आणि ते शहर ऑटोमन तुर्कांनी जिंकल्यामुळे हा जो भूमार्ग आहे तो पूर्णपणे बंद झाला होता. ते व्यापाराची गरज युरोपियन लोकांना होती, तर त्यांनी दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. आता युरोपियन लोक हवाई मार्गाने भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येऊ शकत होते का, तर नाही. कारण विमानाचा शोध नव्हता लागलेला, त्यामुळे त्यांच्याकडे फक्त एकमेव मार्ग शिल्लक राहिला होता आणि तो मार्ग म्हणजे जलमार्ग. बघा, भारताचा शोध जलमार्गाने लावण्यासाठी कोणकोणत्या युरोपियन लोकांनी प्रयत्न केले, कोणकोणते युरोपियन खलाशी भारतामध्ये आले हे आपल्याला पहिल्यांदा या टॉपिक मध्ये बघावं लागणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर भारताचा जलमार्गाने शोध लावण्याचा प्रयत्न हा बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी होता. म्हणजे पोर्तुगीजने फर्स्ट काय केलेला आहे, पहिला प्रयत्न हा पोर्तुगीजने केलेला आहे. बार्थोलोम्यू डायस नावाचा व्यक्ती होता पोर्तुगीजचा. त्याने भारताचा जलमार्ग शोधण्याचा प्रयत्न केला 1487 मध्ये, पण त्याला काही भारताचा शोध लागला नाही. आणि त्यानंतर 2 नंबरचा व्यक्ती आहे कोलंबस. कोलंबस कुठला होता, स्पेनचा होता. ऍक्च्युली तो इटलीचा होता पण त्याने स्पेनचं नागरिकत्व स्वीकारलं. 1492 मध्ये कोलंबस अटलांटिक महासागरात उतरला. स्पेनची राणी होती इसाबेला, तिच्या आदेशाने कोलंबसने भारताचा जलमार्गाचा शोध लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याला सुद्धा भारताचा शोध नाही लागलेला.
तिसरा व्यक्ती आहे अमेरिगो वेसपुशी, 1495 मध्ये तो आला होता. त्याला सुद्धा भारताचा शोध नाही लागला. आणि 4 नंबरचा व्यक्ती आहे पोर्तुगीजचा, तो व्यक्ती म्हणजे वास्को द गामा. वास्को द गामाने 20 मे 1498 रोजी भारताचा शोध जलमार्गाने लावला. आणि 5 नंबरचा व्यक्ती आहे फर्डिनांड मॅगलेन. फर्डिनांड मॅगलेन या व्यक्तीची अशी इच्छा होती की त्याला पूर्ण पृथ्वीची जलयात्रा पूर्ण करायची होती, पण ती काही त्याची इच्छा पूर्ण झालेली नाही. 1519 मध्ये तो निघाला होता, पण सेबू प्रांतामध्ये त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्यानंतरची त्याची जी राहिलेली जी काही पूर्ण पृथ्वीची जलयात्रा आहे ते पूर्ण करण्याचं काम हे त्याच्या मित्राने केलं होतं. बघा, सगळ्यात अगोदर कोणनं प्रयत्न केला भारताचा जलमार्गाचा शोध लावण्यासाठी, असा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तो व्यक्ती आहे बार्थोलोम्यू डायस. आणि तो कुठला आहे? पोर्तुगीजचा आहे. कधी आला होता? 1487 मध्ये. त्यानंतरचा दुसरा प्रयत्न केला कोलंबसने. कोलंबस हा स्पेनच्या जी राणी होती इसाबेला तिच्या आदेशाने अटलांटिक महासागरात उतरला होता. आणि त्याने सुद्धा प्रयत्न केला. तो सुद्धा बार्थोलोम्यू डायसच्याच मार्गाने आला होता. पण कोलंबस येत असताना काय झालं होतं, तर बघा, भारत आणि युरोप म्हणजे आशिया आणि युरोप खंडाचा जर आपण विचार केला तर वर्ल्ड मॅपचा विचार केला तर युरोप हा जगाच्या पश्चिमेला आहे आणि आपला आशिया खंड त्यामध्ये जो काही भारत आहे तो जगाच्या पूर्व दिशेला आहे. असंही म्हटलं जातं की भारतावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आहे, कारण हे युरोपमधून सगळे लोक भारतामध्ये आलेले आहेत. कोलंबसला सुद्धा भारताचा शोध नाही लागला, त्याचा मार्ग चुकला होता. तो पूर्वेला येण्याऐवजी पश्चिमेला गेला होता. आणि कोलंबसने कशाचा शोध लावला तर अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर तो व्यक्ती ज्याने भारताचा शोध लावण्याचा प्रयत्न केला तो व्यक्ती म्हणजे अमेरिगो वेसपुशी आहे. तो सुद्धा कोलंबसच्या मार्गाने आला होता, पण त्याने असं सांगितलं, कोलंबस ज्या ठिकाणी कोलंबस पोहोचला होता तिथे गेल्यानंतर अमेरिगो वेसपुशीने असे सांगितलं, कोलंबसने सांगितलं होतं की हा भारत आहे. त्याने अमेरिका खंडाचा शोध लावला, पण ऍक्च्युली त्याने सगळ्यांना काय सांगितलं होतं की हा भारतच आहे. तो कुठपर्यंत पोहोचला होता? केप ऑफ गुड होप पर्यंत बार्थोलोम्यू डायस आला होता. आणि त्याच्याच मार्गाने कोलंबस सुद्धा आला होता, पण पूर्वेला जाण्याऐवजी तो पश्चिमेला गेलेला. त्यानंतर अमेरिगो वेसपुशी, आणि अमेरिगो वेसपुशीच्या नावावरूनच अमेरिकेला अमेरिका खंड हे नाव पडलेलं आहे. त्यानंतरचा प्रयत्न वास्को द गामा, आणि खऱ्या अर्थाने वास्को द गामानेच भारताचा जलमार्गाने शोध लावला, तो म्हणजे 20 मे 1498 ला. आणि 5वा व्यक्ती आहे फर्डिनांड मॅगलेन. अशा पद्धतीने आपल्याला युरोपियन लोक जे आहेत हे भारतामध्ये आले होते, कारण भारताचा त्यांना जलमार्गाने शोध लावायचा होता आणि भारतासोबत व्यापार करायचा होता. तर या टॉपिक्स मध्ये आपल्याला युरोपियन लोकांचे भारतात आगमन म्हणजे ह्या व्यक्तीचा पूर्ण डिटेल्स मध्ये स्टडी करावा लागणार आहे. आणि त्यानंतर भारताचा शोध जलमार्गाने लागल्यानंतर आता आपल्याला भारतासोबत काय करायचं आहे? व्यापार करायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ईस्ट इंडिया कंपनीज भारतामध्ये आल्या होत्या. तुम्हाला आयोग ईस्ट इंडिया कंपनीचा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये सगळ्यात अगोदर कोणती ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्यानंतर कोणती आली. म्हणजे सगळ्यात पहिले भारताचा जलमार्गाने शोध लावण्याचा प्रयत्न हा पोर्तुगीज या देशाने केला होता. तर असं लक्षात ठेवायचं की सगळ्यात प्रयत्न सुद्धा पोर्तुगीजने केला जलमार्गाने शोध लावण्याचा. आणि ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा सगळ्यात अगोदर भारतामध्ये कोणती आली होती तर पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झालेली आहे सगळ्यात अगोदर. त्यानंतर आले होते डच, त्यानंतर आले होते इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी, डॅनिश, फ्रेंच, आणि शेवटी आले होते स्वीडन. अशा पद्धतीने या युरोपियन कंपनीचा ईस्ट इंडिया कंपनीचा क्रम आहे. सगळ्यात अगोदर आले पोर्तुगीज, त्यानंतर आले डच, त्यानंतर आले इंग्रज, आणि डॅनिश, फ्रेंच आणि स्वीडन. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतासोबत व्यापार करण्यासाठी ह्या युरोपियन कंपनीज भारतामध्ये आलेल्या आहेत. पहिली ईस्ट इंडिया कंपनी आहे पोर्तुगीज, त्यानंतर आहे डच, त्यानंतर इंग्रज आले 1600 मध्ये. आणि या यांचा एक उद्देश होता भारतासोबत व्यापार करण्यासाठी. पण या ईस्ट इंडिया कंपनीमध्येच आपापसात काय झालं? संघर्ष. त्यांचे आपापसात संघर्ष झाले, युद्ध झाले. आपण कर्नाटक वॉर म्हणून ऐकलेलं आहे बघा. फ्रेंच आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे काही युद्ध झाले त्याला कर्नाटक युद्ध भारताच्या धर्तीवर झालेले आहेत कर्नाटकमध्ये, म्हणून त्याला कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. ते आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. म्हणजे यांच्यामध्ये आपापसात लढाया झाल्या आणि त्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल कोणती कंपनी होती तर इंग्रज. आणि त्यांचाच इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आहे. हे पोर्तुगीज संपले नव्हते, कारण 1961 पर्यंत भारतावर पोर्तुगीजांचं राज्य होतं गोवा या ठिकाणी. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोर्तुगीजांचा मुख्य उद्देश काय होता तर धर्म प्रसार करणे.
व्यापार करणे त्याचसोबत धर्म प्रसार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य उद्देश हा फक्त व्यापार करणे आणि भारतामध्ये सत्ता स्थापन करणे असा होता. हे सगळे संपले. शेवटी डच पण संपले, डॅनिश पण संपले, फ्रेंच पण संपले, स्वीडन पण संपले आणि जी काही पॉवरफुल कंपनी होती ती म्हणजे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी. त्याची स्थापना झाली होती 1600 मध्ये आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये व्यापाराला सुरुवात केली. बघा कशा पद्धतीने 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना झाली. त्यानंतर इंग्लंडची राणी होती एलिझाबेथ, तिने 20 वर्षासाठी कंपनीला सनद दिली होती की तुम्ही युरोपियन राष्ट्रांसोबत म्हणजेच भारतासोबत व्यापार करू शकता. त्यानंतर ती सनद राजा जेम्सने काय केलं होतं, कायमस्वरूपी केली होती की तुम्ही कायमस्वरूपी भारतासोबत व्यापार करू शकता. आणि त्यानंतर एक 1773चा एक रेग्युलेटिंग ऍक्ट झाला होता बघा. त्यावर म्हणजे कंपनीचं जी काही सत्ता होती भारतामधील त्या सत्तेवर काय करायचं होतं, या ऍक्टने नियंत्रण आणायचं होतं ब्रिटिश पार्लमेंटला. त्यामुळे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट करण्यात आला. त्याला आपण नियामक कायदा असं सुद्धा म्हणतो. त्या कायद्याने काय केलं, पुन्हा ही जी राजा जेम्सने ईस्ट इंडिया कंपनीला भारतीयांसोबत व्यापार करण्यासाठी सनद दिली होती ना, की तुम्ही कितीही वर्ष भारतासोबत व्यापार करू शकता, तिच्यावर नियंत्रण आणलं आणि ती सनद परत 20 वर्षावर आली होती 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. पुन्हा असे काही कायदे झाले बघा. 1773 नंतरचा एक ऍक्ट आहे 1793. त्यानंतर 1813चा एक ऍक्ट आहे, 1833चा आहे आणि 1853चा आहे. याला आपण चार्टर ऍक्ट म्हणून ओळखला जातो. तर कंपनीवर नियंत्रण आणण्यासाठी हे काही वेगवेगळे ऍक्ट्स करण्यात आले होते. आणि कंपनीचा जो काही व्यापार आहे, त्यांची जे काही व्यापाराची मक्तेदारी आहे त्यावर काय करण्यात आलं होतं, नियंत्रण करण्यात आलं होतं. बघा 1813चा ऍक्ट काय सांगतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला फक्त चहा आणि चहाचा व्यापार करता येणार होता आणि चीन सोबत व्यापार करता येणार होता. बाकी पूर्ण अधिकार हे ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आलेले होते. तर अशा ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना बघत असताना आपल्याला कधी झाली ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना कधी झाली, म्हणजे तर सगळ्यात अगोदर त्यामध्ये आपल्याला 2 लढाया खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये 1757 ची प्लासीची लढाई आणि 1764 ची बक्सारची लढाई. बक्सारची लढाई 1757च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटिशने बंगालमध्ये काय केली, आपली सत्ता स्थापन केली होती. आणि 1764च्या लढाईने खऱ्या अर्थाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये काय झाली, स्थापना झालेली आहे. आणि 1765 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं होतं की अलाहाबादचा एक तह केला होता शाह आलम बरोबर. अलाहाबादचा तह आणि या तहानेच बंगाल, बिहार आणि ओडिसाची पूर्ण दिवाणी ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेली होती. अशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेची काय झाली, भारतामध्ये स्थापना झालेली आहे. तर या टॉपिक्स मध्ये आपल्याला युरोपियन लोकांचे भारतात आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना हे पूर्ण आपल्याला युरोपियन लोक भारतामध्ये कधी आले आणि कशासाठी आले, त्याचबरोबर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये कशा पद्धतीने झाली, हे पूर्ण डिटेल्स आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासावं लागणार आहे. इथूनच आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते. आणि त्यानंतरचं नेक्स्ट टॉपिक आहे बघा भारताचा घटनात्मक विकास. तर या टॉपिक मध्ये काय येतं आणि आपल्याला आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं, याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. या टॉपिक मध्ये बघा भारताचा घटनात्मक विकास. तर या घटकामध्ये काय येतं आणि प्रश्न कसे विचारले जातात, तर काय त्या घटकामध्ये तर येतात कायदे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणकोणते कायदे केलेले आहेत भारतामध्ये, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यानंतरचा एक 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1786चा लॉर्ड कॉर्नवॉलिसने केलेला एक ऍक्ट आहे, 1793चा चार्टर ऍक्ट, 1813चा ऍक्ट, 1833चा आणि त्यानंतर 1853चा. हे जे 4 चार्टर ऍक्ट आहेत हे खूप महत्वाचे आहेत बघा. कारण या ऍक्टने 20 वर्षाची जी काही सनद आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश पार्लमेंटने वाढून दिलेली होती. म्हणजे 1793चे 20 वर्ष संपतात 1873ला, पुन्हा 1813ला आणि 1813चे 20 वर्ष संपले 1833ला आणि 1813चे 20 वर्ष 1853ला. म्हणजे 20 वर्षानंतर काय केलेलं आहे,
ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्यासाठी ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे या ऍक्टने. बघा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट खूप महत्वाचा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये म्हणजे त्यांच्यावर काय करायचं होतं, ब्रिटिश पार्लमेंटला नियंत्रण आणायचं होतं. याला नियामक कायदा असं सुद्धा म्हटलं जातं. जो काही त्यांचा व्यापार चालत होता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने हा ऍक्ट केलेला आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि याची अजून एक तरतूद आहे बघा, की या ऍक्टने काय झालं होतं, बंगालचा जो काही गव्हर्नर आहे तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला होता 1773च्या ऍक्ट नुसार. बंगालचा गव्हर्नर जनरल झाला 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. गव्हर्नर जनरल झाला 1773. आणि कलकत्ता येथे काय करण्यात आलं होतं, उच्च न्यायालयाची स्थापना पण करण्यात आली होती याच ऍक्ट नुसार. कलकत्ता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. तुम्हाला त्याच्या शिफारशी विचारल्या जाऊ शकतात की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय काय शिफारशी होत्या, म्हणजे कुठल्या तरतुदी होत्या. तर त्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या ऍक्ट नुसार झाला, तर तो 1773चा ऍक्ट आहे. त्यानंतर कलकत्ता येथे उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या ऍक्ट नुसार करण्यात आली, तर तो सुद्धा 1773चा ऍक्ट आहे. आणि 1784चा पिट्स सिंडे ऍक्ट हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. 1784च्या पिट्स सिंडे ऍक्ट नुसार काय करण्यात आलं होतं, अधिकाराची विभागणी करण्यात आली होती. आणि डायरेक्टर अँड बोर्ड ऑफ कंट्रोल अशी दोन नियामक मंडळ स्थापन करण्यात आले होते 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार. 1813चा चार्टर ऍक्ट खूप महत्वाचा आहे, कारण 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार जी काही ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी होती, मोनोपोली होती, म्हणजे भारतामध्ये फक्त ईस्ट इंडिया कंपनीच व्यापार करू शकत होती, हे जे काही त्यांचे अधिकार आहेत ते काढून घेण्यात आले होते 1813च्या चार्टर ऍक्टने. आणि ईस्ट इंडिया कंपनीला फक्त चीन सोबत व्यापार करता येईल आणि चहाचा व्यापार भारतामध्ये करता येईल एवढेच अधिकार त्यांना ठेवण्यात आले होते 1813च्या नियामक कायद्यानुसार. 1833चा पण ऍक्ट महत्वाचा आहे. आणि त्यानंतरचा 1853चा ऍक्ट. म्हणजे आपल्याला या टॉपिक्स मध्ये हे पूर्ण कायदे काय आहेत आणि त्यांच्या शिफारशी काय आहेत, आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे आपण जर पीवायक्यू अनालिसिस केले तर त्यावर म्हणजे या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे या टॉपिक मध्ये. भारताचा घटनात्मक विकास. त्यानंतरचा टॉपिक आहे जमीन महसूल सुधारणा. बघा जमीन महसूल सुधारणा या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण जर मागील जे काही पीवायक्यू आहेत, राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईन मुख्य परीक्षा असेल, त्यामध्ये त्यांचे जर क्वेश्चन पेपर पाहिले तर जमीन महसूल सुधारणा या टॉपिक मध्ये काय विचारलं जातं, तर जमीन महसूल सुधारणा त्याचं नाव काय आहे, तर जनक कोण आहे, तो प्रदेश कुठल्या प्रदेशामध्ये कुठली जमीन महसूल सुधारणा लावण्यात आली होती, आणि त्यानंतर त्या जमीन वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्या सुधारणेचे स्वरूप काय आहे. तर बघा जमीन महसूल सुधारणा या टॉपिकचा अभ्यास करत असताना वॉरन हेस्टिंग्सने कोणती जमीन महसूल सुधारणा लावली होती, कॉर्नवॉलिसची कोणती होती, त्यानंतर थॉमस मुनरो आणि मार्टिन बर्ड या व्यक्तीने भारतामध्ये कोणत्या पद्धतीची जमीन महसूल सुधारणा लावलेली आहे हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे यामध्ये. तर वॉरन हेस्टिंग्सची जी काही पद्धत होती तर ती होती बोली पद्धत. कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धत. थॉमस मुनरो रयतवारी पद्धत. आणि मार्टिन बर्डची मोजवारी पद्धत किंवा त्याला महालवारी पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. तर यामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने कोणती पद्धत लावली होती अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. रयतवारी पद्धत ही महाराष्ट्रामध्ये लावण्यात आली होती बघा. आणि याच टॉपिक मध्ये जेव्हा आपण आधुनिक भारताचा विचार करतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणती जमीन महसूल सुधारणा लावण्यात आलेली होती हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील जमीन महसूल पद्धत तर 1818 किंवा 19 पासून 1828 पर्यंत लॉर्ड एल्फिस्टन हा मुंबईचा गव्हर्नर जनरल होता. तर त्याने मुंबईमध्ये रयतवारी पद्धत लावली होती बघा.
पण त्याला कोणती पद्धत लावायची होती असा जर क्वेश्चन आला तर त्याला मौजवारी पद्धत लावायची होती, पण त्याने ती पद्धत लावली नव्हती, तर रयतवारी पद्धत लावली होती महाराष्ट्रातील मुंबई या प्रांतामध्ये. महाराष्ट्रातील जमीन महसूल पद्धतीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या व्यक्तीने कोणती पद्धत लावली होती अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. आता हा ग्रँडॉफ हा व्यक्ती खूप महत्वाचा आहे, याने सातारामध्ये रयतवारी पद्धत लावली होती बघा. आयोग तुम्हाला विचारू शकतं की सातारा या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याने रयतवारी पद्धत लावली होती, तर ग्रँडॉफने सातारा येथे रयतवारी पद्धत लावली होती. त्याने मराठ्यावर द हिस्ट्री ऑफ मराठा नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्यामध्ये मराठ्यावरच त्याने टीका केली होती बघा. द हिस्ट्री ऑफ मराठा नावाचा ग्रंथ ग्रँडॉफने लिहिला, पण त्याने त्या ग्रंथामध्ये मराठ्यांवर टीका केली होती आणि न्यायमूर्ती रानडेंनी द राईज ऑफ मराठा पॉवर मराठा पॉवर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या टीकेला या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना उत्तर दिलं होतं. ग्रँडॉफने सातारा या ठिकाणी रयतवारी पद्धत लावली. नेपियन्स हा कोकणातील अधिकारी होता बघा, कोकण विभागाचा, त्याने कोकणामध्ये रयतवारी पद्धत लावली होती. आणि कॅप्टन ब्रिग्ज हा खानदेशचा कलेक्टर होता, खानदेश, त्याने खानदेश मध्ये रयतवारी पद्धत लावली होती. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याने कोणती पद्धत लावली अशा पद्धतीचे क्वेश्चन एमपीएससी ला विचारले जातात. आणि प्रिंगेलने इंदापूर तालुक्यामध्ये रयतवारी पद्धत लावली होती. इंदापूर या ठिकाणी रयतवारी पद्धत लावली. तेथे त्याने एक खंड सिद्धांत सुद्धा लावला होता, पण तो खंड सिद्धांत त्याचा नव्हता, तर त्याचे गुरु होते डेव्हिड रेकॉर्डो याचा होता तो खंड सिद्धांत. अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रातील जमीन महसूल पद्धतीचा अभ्यास करावा लागणार आहे. जेव्हा आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना जमीन महसूल सुधारणा बघतो, त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये कुठल्या अधिकाऱ्याने कोणती जमीन महसूल सुधारणा लावलेली आहे याचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट बघा काय आहे, तर ब्रिटिश कालीन शिक्षणाचा विकास या टॉपिकचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे की ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धतीचा विकास कशा पद्धतीने झाला. जोपर्यंत भारतामध्ये इंग्रज होते तोपर्यंत त्यांनी शिक्षणाचा विकास कशा पद्धतीने केला हे या टॉपिक मध्ये आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर भारतामध्ये शिक्षणासाठी काही मिशनरी आले होते बघा, त्यांनी वेगवेगळ्या शाळा स्थापन केल्या होत्या आणि हे काही गव्हर्नर जनरल्स असतील, व्हाईसरॉय असतील, त्यांनी वैयक्तिक स्तरावर वेगवेगळ्या संस्था किंवा इन्स्टिट्यूट स्थापन केलेल्या आहेत. त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे या टॉपिक मध्ये की कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये कोणती इन्स्टिट्यूटची किंवा संस्थेची स्थापना झाली होती आणि त्या स्थापना करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता. बघा 1781 मध्ये सगळ्यात अगोदर वॉरन हेस्टिंग्सने कलकत्ता येथे एक मदरसा स्थापन केला होता. कलकत्ता या ठिकाणी वॉरन हेस्टिंग्स जेव्हा गव्हर्नर होता तेव्हा त्याने वॉरन हेस्टिंग्सने कलकत्ता येथे मदरशाची स्थापना केली 1781 मध्ये. जोनाथन डंकन नावाचा एक व्यक्ती होता, जोनाथन डंकन, त्याने संस्कृत महाविद्यालय स्थापन केलं बनारस येथे. संस्कृत महाविद्यालय, जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली बनारस या ठिकाणी. 1784 मध्ये कलकत्ता या ठिकाणी वॉरन हेस्टिंग्सने काय केलं होतं, एका मदरशाची स्थापना केली होती आणि त्याचा उद्देश होता की त्या ठिकाणी अरबी आणि पारशी भाषेचं शिक्षण दिलं जावं भारतीयांना. यासाठी जोनाथन डंकनने संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली. आणि विल्यम जोन्स हा व्यक्ती खूप महत्वाचा होता बघा, विल्यम जोन्सने काय केलं होतं, विल्यम जोन्स 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, बंगाल एशियाटिक सोसायटी. आणि या बंगाल एशियाटिक सोसायटीचा एक उद्देश होता तो म्हणजे की भारतीयांना युरोपियन साहित्याचं ज्ञान व्हावं आणि युरोपियनांना भारतीय साहित्य जे काय आहे, प्राचीन वाङ्मय आहे, त्याचं ज्ञान व्हावं. यासाठी म्हणजे आदान प्रदान होण्यासाठी भारतीय साहित्य युरोपियनांना समजावं आणि युरोपियनांचं जे काही साहित्य आहे ते भारतीयांना समजावं, यासाठी विल्यम जोन्स या व्यक्तीने 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. अशा पद्धतीने इंग्रजी शिक्षणाला म्हणजे भारतामध्ये शिक्षणाला सुरुवात झाली. आणि भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात करण्यासाठी एक व्यक्ती महत्वाचा आहे, तो व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॉले.
ज्याच्या शिफारशीमुळे किंवा ज्याच्या रिपोर्टमुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली असा व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॉले. 7 मार्च 1835 मध्ये 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. ती कुणामुळे? तर लॉर्ड मेकॉले या व्यक्तीमुळे. कारण त्याने ब्रिटिश पार्लमेंटला एक रिपोर्ट दिला होता द मिनिट ऑफ इंडियन एज्युकेशन नावाचा, आणि त्या रिपोर्टच्या शिफारशीनुसारच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. तुम्हाला आयोग असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली किंवा कोणत्या सालापासून झाली, तर ते आहे 1835. आणि तो त्यामध्ये कुठला व्यक्ती महत्वाचा आहे तर तो म्हणजे लॉर्ड मेकॉले. कारण 1835चा कालखंड कुणाचा होता तर लॉर्ड बेंटिंगचा होता. लॉर्ड बेंटिंग हा गव्हर्नर होता आणि त्याने काय केलं होतं बघा, 1833 मध्ये शिक्षणावर खर्च करण्यासाठी 10 लाख रुपये आले होते. आणि हे 10 लाख रुपये कशा पद्धतीने खर्च करायचे यासाठी त्याने काय केलं होतं, लॉर्ड मेकॉलेची नियुक्ती केली होती की हे 10 लाख रुपये कशा पद्धतीने खर्च करायचे हे पूर्ण सांगणार कोण होतं आपल्याला, त्यांना लॉर्ड मेकॉले. आणि त्याने असं सांगितलं की या 10 लाख रुपये खर्च कशासाठी करायचा तर इंग्रजी शिक्षणासाठी खर्च करायचा, म्हणजे भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यायचं. लॉर्ड मेकॉले अशा विचारसरणीचा होता की तो भारतीयांना अतिशय तुच्छ लेखत असे. म्हणजे भारतीयांचं जे काही साहित्य आहे ते अतिशय कमी आणि उच्च दर्जाचं नाही आहे, आणि जे काही इंग्रजांचं साहित्य आहे ते उच्च दर्जाचं आहे, असे विचार कुणाचे होते, लॉर्ड मेकॉलेचे होते. बघा आयोगाने मागे लॉर्ड मेकॉलेने जे काही शब्द प्रयोग केलेले आहेत त्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. लॉर्ड मेकॉले काय म्हणत होता, रक्त आणि रंग हा भारतीय चालेल, पण विचार, आवड निवड, अभिरुची या सगळ्या गोष्टी इंग्रजांसारख्या असायला पाहिजे. म्हणजे त्याला कुठला वर्ग निर्माण करायचा होता भारतामध्ये, तर जो वर्ग असा की इंग्रजांना पाठिंबा देईल. म्हणजे ज्या व्यक्तीने इंग्रजी शिक्षण घेतलं आहे असे व्यक्ती काय करतील, इंग्रजांना पाठिंबा देतील, असा नौकर वर्ग मेकॉलेला तयार करायचा होता भारतामध्ये. त्यामुळे त्यांनी इंग्रजी शिक्षणाला काय केलेले आहे, भारतामध्ये सुरुवात केलेली आहे. लॉर्ड मेकॉले हा एक ब्रिटिश पार्लमेंट मधील एक व्यक्ती आहे. तो शिक्षण तज्ञ सुद्धा होता आणि त्याचबरोबर तो एक लॉ म्हणजे वकील सुद्धा होता. त्यामुळे त्याच्याकडे हा रिपोर्ट कुणी दिला होता, लॉर्ड बेंटिंगने, की हा वाद सोडव, 10 लाख रुपये भारतामध्ये खर्च करायचे आहेत शिक्षणावर, तर कशा पद्धतीने खर्च केले जावे यासाठी त्याने लॉर्ड मेकॉलेला शिफारस केलेली. आणि लॉर्ड मेकॉलेने भारतामध्ये हे 10 लाख रुपये खर्च करण्यासाठी काय सांगितलं होतं की भारतीयांना उच्च शिक्षण दिलं जावं, पण तेही कसं, उच्च वर्णीयांना शिक्षित करायचं. म्हणजे जे काही उच्च वर्णित लोक आहेत त्यांना पहिले शिक्षण द्यायचं आणि त्यांच्यापासून मग नंतर खाली जे काही गरीब आहेत ते आपोआप शिकल्या जातील. म्हणजे त्याला झिरपता सिद्धांत असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर भारतामध्ये शिक्षणाचा वाद या 10 लाख रुपयाचा कोणी सोडवला, लॉर्ड मेकॉलेने सोडवला. आणि शिक्षणाचा विकास बघत असताना 1833 ला 10 लाख रुपये आले होते. त्यानंतर 1882 ला बघा एक हंटर कमिशन आलं होतं. हंटर कमिशन 1882. 1902 ला थॉमस रॅले कमिशन आलं होतं. थॉमस रॅले कमिशन. 1904 ला भारतीय विद्यापीठाचा कायदा करण्यात आला होता. थॉमस रॅले कमिशनच्या शिफारशीनुसार भारतीय विद्यापीठाचा कायदा 1904. आणि 1906 ला बडोदा हे संस्थान स्थापन करण्यात आलं. 1910 ला गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतीय शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं व्हावं यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक विधेयक मांडलं होतं 1910 ला. तो व्यक्ती म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतर 1917 ला सॅडलर आयोगाची स्थापना करण्यात आली होती शिक्षणाच्या संदर्भात, सॅडलर आयोग. आणि 1917 ला ज्याला आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, छत्रपती काय राजश्री शाहू महाराज यांनी 1917 मध्ये चिपरीपेटा येथे एक शाळा काढली होती, प्राथमिक शाळा 1917 मध्ये. 1919 ला पण शिक्षणासाठी एक कमिशन आलं होतं. 1929 ला हार्टॉग कमिटी आली होती शिक्षणासाठी. आणि 1936-37 ला आबुट उडावाल आला होता व्यावसायिक शिक्षणासाठी. 1939 ला महात्मा गांधीजींचा वर्धा प्लॅन आला होता, त्याला आपण वर्धा शिक्षण योजना असंही म्हणतो. 1944 ला सार्जंट आयोग आला होता शिक्षणासाठी, सार्जंट आयोग. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
1948-49 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन कमिशन आलं होतं. अशा पद्धतीने भारतामध्ये शिक्षणाचा विकास झालेला. राधाकृष्णन कमिशन 1948-49. आपल्याला ब्रिटिशकालीन शिक्षणाचा विकास बघत असताना हे एवढे जे काही शिफारशी आहेत, हे एवढे जे काही आयोग नेमलेले आहेत, त्या पूर्ण कमिशनचा डिटेल्स मध्ये अभ्यास करावा लागणार आहे. या टॉपिक्स मध्ये ब्रिटिशकालीन शिक्षणाचा विकास म्हणजे ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीचा विकास कशा पद्धतीने झाला आणि राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईनची एक्झाम असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकवर एक क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक कुठला आहे बघा, सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ. त्यामध्ये आपल्याला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ बघत असताना हिंदू चळवळ आणि मुस्लिम चळवळी या दोन्ही चळवळींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीला सुरुवात ही राजाराम मोहन रॉय या व्यक्तीने भारतामध्ये केलेली आहे, बंगालमधून. तर बघा, हिंदू चळवळी बघत असताना त्यामध्ये सत्यशोधक समाज याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज जो की महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, आणि मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ यामध्ये अभ्यास करत असताना बघा, अलीगड चळवळ, वहाबी चळवळ, फरियादी चळवळ, देवबंद आंदोलन या चळवळीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये आयोग काय विचारतं की ही चळवळची स्थापना कधी झालेली आहे आणि त्याचे जनक कोण आहेत, म्हणजे स्थापना कोणी केली, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. सत्यशोधक समाजावर पण क्वेश्चन विचारले जातात, ब्राह्मो समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज, आणि यामध्ये या ज्या काही चळवळी निर्माण झाल्या होत्या याचे मुख्य केंद्र कुठे आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. यामध्ये आपण मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ आणि हिंदू धर्म सुधारणा चळवळ या पूर्ण चळवळींचा या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. नेक्स्ट टॉपिक बघा, ब्रिटिशकालीन वृत्तपत्रांचा इतिहास. आता ब्रिटिशकालीन वृत्तपत्रांचा इतिहास या टॉपिकचा अभ्यास करत असताना त्यामध्ये आपण काय अभ्यासलं पाहिजे, तर यामध्ये जे काही कायदे आहेत, ऍक्ट करण्यात आले होते बघा, वर्तमानपत्र बंद करण्यासाठी. तुम्ही ऐकलं असेल 1778चा लॉर्ड लिटनने केलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे भारतीय भाषेतून निघणारे वृत्तपत्र बंद करण्यासाठी तो ऍक्ट केलेला आहे. अशा पद्धतीचे अनेक ऍक्ट आहेत वृत्तपत्राच्या संदर्भात, तर त्या ऍक्टचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्या वृत्तपत्रांचे नाव, वृत्तपत्रांचे संपादक कोण आहेत आणि कोणतं वृत्तपत्र कोणत्या ऍक्ट नुसार बंद झालं होतं, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारतात. आणि जे वृत्तपत्र आहे त्याचं नाव आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे किंवा ती स्थापना कोणी केलेली आहे, म्हणजे त्या संपादकाचं नाव सुद्धा विचारलं जातं. या वृत्तपत्रांमध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे वृत्तपत्र वेगळे, किंवा जे काही आपल्या कामगार चळवळ असेल, पुढे क्रांतिकारी चळवळ असेल, तर ती क्रांतिकारी चळवळ किंवा कामगार चळवळ ही चालू असताना जे काही वृत्तपत्र निघालेले आहेत त्या पूर्ण वृत्तपत्रांचे नाव काय आहे, त्यांचे संपादक कोण होते आणि त्यांची स्थापना कधीची आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. तर वृत्तपत्र आणि वृत्तपत्रांचा इतिहास आणि कोणत्या व्यक्तीने कोणते वृत्तपत्र स्थापन केलेलं आहे आणि कधी स्थापन केलं, हे या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. नेक्स्ट टॉपिक बघा, 1757 ते 1857 आदिवासीचे उठाव. आता हे पण टॉपिक खूप महत्वाचा आहे बघा एमपीएससी साठी, कारण यावर हमखास क्वेश्चन एकतरी विचारला जातो. 1757 पासून 1857 पर्यंत आदिवासी समाजाचे जे काही व्यक्ती राहत होते त्यांनी वेगवेगळे उठाव केलेले आहेत. ते उठाव कोणी केले, त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, आणि आता नवीन एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ते उठाव कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने दडपून टाकलेला आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन या टॉपिक मध्ये विचारले जातात. तर 1757 पासून 1757 ला प्लासीची लढाई झाली,
आणि ब्रिटिशांची मुहूर्तमेढ रोवली गेली बंगालमध्ये. म्हणजे यापासूनच, या लढाईपासूनच भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर 1757 1857 हा जो कालखंड आहे, या काळामध्ये बंगालमध्ये किंवा पश्चिम भारत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही उठाव झालेले आहेत ते, आणि दक्षिण भारतामध्ये झालेले उठाव, या पूर्ण उठावांचा आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले आणि तो उठाव कोणत्या प्रदेशामध्ये केला गेला आणि तो उठाव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दडपून टाकला, अशा पद्धतीचे क्वेश्चन या टॉपिक मध्ये आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड जे काही उठाव आहेत हे उठाव खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एमपीएससी ला त्या एरियावर क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट टॉपिक बघा, 1857चा उठाव. आता 1857चा उठाव अभ्यासत असताना आपल्याला पूर्ण 1857चा उठाव तर अभ्यासायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र 1857च्या उठावामधील महाराष्ट्र अभ्यासणं खूप महत्वाचं आहे. 1857चा उठाव अभ्यासत असताना आपल्याला यामध्ये काय विचारलं जातं, तर 1857च्या उठावावर जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत यावर पण क्वेश्चन विचारले जातात, किंवा कोणत्या प्रदेशामध्ये कोणी नेतृत्व केलं, प्रदेश कोणता होता आणि त्या प्रदेशामध्ये 1857चा उठाव करताना नेतृत्व कोणी केलं, ते 1857 वर जे काही वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि 1857 मध्ये महाराष्ट्राचं योगदान काय आहे हे अभ्यासणं आपल्याला या टॉपिक मध्ये खूप महत्वाचं आहे. 1857चा उठाव का झाला, त्याची कारण काय आहेत, 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले. 1857चा उठाव झाल्यानंतर 1858ला जे काही राणीने काय काढलं होतं, एक जाहीरनामा काढला होता आणि ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री झाली होती. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची काय झाली होती, ईस्ट इंडिया कंपनी पूर्ण संपली होती असं म्हणता येईल. कारण ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार पुढं त्या ठिकाणी चालला नाही. ईस्ट इंडिया कंपनीचा जे काही पूर्ण कारभार होता तो ब्रिटिश पार्लमेंट कडे गेलेला होता, ब्रिटिश पार्लमेंट कडे. म्हणजे 1858 पासून भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी कारभार पाहत नव्हती, तर ब्रिटिश पार्लमेंट 1858 पासून भारताचा कारभार पाहण्याची सुरुवात झाली होती. मग त्याचे परिणाम काय झाले, त्याची कारण काय होती, त्याच्यावर वेगवेगळे ग्रंथ कोणते लिहिलेले गेले, 1857च्या उठावामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या व्यक्तीने नेतृत्व केलं, किंवा मुख्य पॉइंट आपला हा आहे की 1857 मधील महाराष्ट्र, जेव्हा 1857चा उठाव होत होता त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने या उठावामध्ये नेतृत्व केलेलं आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. म्हणजे 1857चा उठाव अभ्यासणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामधील महाराष्ट्र. नेक्स्ट पॉइंट बघा, 1857 ते 1947 शेतकऱ्यांचे उठाव. 1857 पासून 1857चा उठाव झाल्यानंतर पुढे उठाव झाले नाहीत का, तर असं नाही. 1857 पासून 1947 पर्यंत शेतकऱ्यांनी जे काही उठाव केलेले आहेत ते उठाव सुद्धा आपल्याला अभ्यासणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, आपण फक्त बघत आहोत की टॉपिक कोणते कोणते अभ्यासणं महत्वाचं आहे आणि या टॉपिकचं पूर्ण डिटेल स्टडी पण आपल्याला करावं लागणार आहे. काँग्रेस पूर्व संघटना म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना जेव्हा 1885 मध्ये झाली, त्याच्या पहिले कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या होत्या हे सुद्धा अभ्यासावं लागणार आहे. यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्ये बंगालमध्ये कोणत्या संघटना स्थापन झाल्या, मुंबईमध्ये कोणत्या, मद्रासमध्ये कोणत्या आणि लंडनमध्ये कोणत्या संघटना स्थापन झाल्या यावर प्रश्न विचारले जातात. बंगालमध्ये कोणती संघटना होती, मुंबईमध्ये कोणती होती, बॉम्बे असोसिएशन जे आपण पाहिलेलं आहे, बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली, त्यातील सदस्य कोण होते, त्याचा कालखंड काय होता, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. मद्रासमधील मद्रास नेटिव्ह असोसिएशन किंवा मद्रास महाजन सभा असेल. लंडन मध्ये कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या होत्या, मद्रास महाजन सभा. लंडन मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची 1876 मध्ये लंडन असोसिएशन नावाची जी काही संघटना होती
तर आपल्याला बंगालमधील ज्या काही संघटना आहेत त्या अभ्यासाव्या लागणार आहेत. मुंबई मधल्या, मद्रास मधल्या आणि लंडन मध्ये. बंगालमध्ये लँड होल्डर्स असोसिएशन असेल, अशा 1857चा उठाव झाल्यानंतर सुद्धा 1885 म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदर भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संघटना स्थापन झाल्या त्या संघटनांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे या टॉपिक मध्ये. त्यामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं की बंगालमध्ये कोणत्या संघटना स्थापन झाल्या, मुंबईमध्ये कोणत्या झाल्या, मद्रासमध्ये कोणत्या आणि लंडनमध्ये कोणत्या संघटना स्थापन झाल्या, असा अभ्यास आपल्याला या टॉपिकचा करावा लागणार आहे. नेक्स्ट टॉपिक बघा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना बघत असताना त्यामधील मुख्य भूमिका कोणाची आहे, तर हा तो व्यक्ती आहे A.O. ह्यूम. याचाच विचार होता की राष्ट्रीय स्तरावर भारतामध्ये एकतरी संघटना असली पाहिजे आणि याच्याच मदतीने इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर त्यांची वेगवेगळी अधिवेशनं भरलेली आहेत. तर ते महाराष्ट्रामध्ये किती अधिवेशनं भरली गेली, सगळ्यात जास्त अधिवेशन कोणत्या शहरात भरले गेले, कलकत्ता असेल, मुंबई असेल किंवा मद्रास, या 3 शहरामध्ये सर्वात जास्त अधिवेशनं इंडियन नॅशनल काँग्रेसची भरवण्यात आली होती. त्यामधील आपल्याला मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा भाग आला. तर महाराष्ट्रामध्ये किती अधिवेशनं भरली गेली आणि कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये बघायला मिळतील. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. त्यानंतरचा टॉपिक आहे मवाळ गटाचा कालखंड. मवाळ गटाचा जो काही काळ होता त्याच्यामध्ये आपल्याला नेते विचारले जातात की मवाळ गटामध्ये कोणकोणते नेते होते, त्यानंतर त्यांची विचारसरणी काय होती, ब्रिटिशांकडे त्यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या कोणत्या पद्धतीने केल्या, तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. गोपालकृष्ण गोखले, मवाळांची विचारसरणी काय होती. त्यानंतरचा टॉपिक आहे जहाल गटाचा काळ. जहाल गटाचा काळ यामध्ये बघा लोकमान्य टिळक, यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, या नेत्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. जहाल गटामध्ये त्यांची विचारसरणी काय होती, त्यांनी ब्रिटिशांकडे कशा पद्धतीने मागण्या केल्या, विचारसरणी काय होती, ब्रिटिश पार्लमेंटला किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी कशा पद्धतीने मागण्या केल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा महात्मा गांधी आणि लोक चळवळी. महात्मा गांधीवर तर हमखास क्वेश्चन विचारला जातो आणि त्यांच्या लोक चळवळी याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. बघा 1893 ते 1915 पर्यंत महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये होते बघा. आणि आपल्याला क्वेश्चन विचारले जातात 1915 पासून त्यांनी जे काही भारतामध्ये कार्य केलेलं आहे त्यावर. त्याची सुरुवात कार्यांची, महात्मा गांधीजीच्या कार्याची सुरुवात भारतामध्ये कधीपासून झाली, तर चंपारण्य सत्याग्रह. चंपारण्य सत्याग्रह 1917. चंपारण्य सत्याग्रह असेल, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी कामगार लढा, आणि राष्ट्रीय चळवळी 1920 असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग 1930, 1942 भारत छोडो. म्हणजे महात्मा गांधींनी ज्या काही लोक चळवळी भारतामध्ये केलेल्या आहेत त्यावर आपल्याला क्रम लावा अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे पूर्ण महात्मा गांधी आणि त्यांनी केलेल्या लोक चळवळी याचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे बघा
स्वराज्य पार्टी. स्वराज्य पार्टीची स्थापना कधीची आहे बघा, 1923 मध्ये चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोन व्यक्तीने स्वराज्य पार्टीची स्थापना केली. कारण 1920 मध्ये जे काही महात्मा गांधीजींचं असहकार आंदोलन होतं ते 1922 मध्ये बंद केलं होतं. कारण 1922 मध्ये चौरी चौरा या ठिकाणी एक घटना घडली होती. या कारणामुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली होती आणि त्यावरच नाराज होऊन म्हणजे असहकार चळवळ असं एकदम मागे घेतल्यामुळे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी असहकार चळवळीतून ते बाहेर पडले आणि त्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली आहे. तर स्वराज्य पार्टीचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. हे दोन व्यक्ती स्वराज्य पार्टीमध्ये महत्वाचे आहेत, मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. नेक्स्ट पॉइंट आहे 1927 ते 1934 मधील राष्ट्रीय चळवळी. बघा 1927 आणि 1934 मधील राष्ट्रीय चळवळी. आता या टॉपिक मध्ये आपल्याला क्रम लावा अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. 1927 ला सायमन कमिशनची स्थापना झाली होती बघा. 1927 सायमन कमिशन. 1928 चा नेहरू रिपोर्ट. 1928 मध्ये जिनाच्या 14 सूत्री माग होती, त्यांनी मागण्या केल्या होत्या मोहम्मद अली जिना यांनी. 1935 चा कायदा. म्हणजे या टॉपिक मध्ये आपल्याला काय विचारतात तर क्रम लावा, कोणती घटना अगोदर आहे आणि कोणती घटना नंतर आहे. म्हणजे 1927 पासून 1934 मध्ये सगळ्या ज्या काही राष्ट्रीय चळवळी आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्या लागणार आहेत. आणि 17 नंबरचा पॉइंट आहे सत्तेच्या हस्तांतरणाकडे. म्हणजे 1937 पासून 1947 पर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या पूर्ण घटनेवर आपल्याला क्रम लावा अशा पद्धतीचे क्वेश्चन आयोग विचारले जातात. बघा यामध्ये 1931 च काय आहे, गोलमेज परिषद सुद्धा येतं. गोलमेज परिषद किती झाल्या होत्या, 2 गोलमेज परिषद झाल्या होत्या 1931 1932. त्यानंतर यामध्ये गांधी आयर्विन करार कधी झाला होता, गांधी आयर्विन करार, पुणे करार. अशा पद्धतीचे जे काही इव्हेंट्स आहेत, घटना आहेत, त्यांचा आपल्याला या ठिकाणी क्रम लावा असे क्वेश्चन या टॉपिक मध्ये विचारले जातात. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे क्वेश्चन विचारतात की 1937 पासून 1947 पर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला विचारलं जातं 1937 पासून 1947 पर्यंत म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाकडे आपल्याला सत्ता भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं तर 37 पासून 47 पर्यंत काय काय करावं लागलं आणि कधी कोणती घटना घडलेली आहे आणि काय केलं त्यावर आपल्याला क्रम लावा असाच क्वेश्चन विचारला जातो. आता 1937 पासून जर विचार केला तर 1939 ला काय झालं, दुसरं महायुद्ध. त्यापासून 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन. 1940 ऑगस्ट ऑफर जी की आपण फेटाळली होती, ऑगस्ट ऑफर. 1942 भारत छोडो आंदोलन, वेवेल प्लॅन असेल, माउंट बॅटन योजना, अशा पद्धतीच्या ज्या काही घटना आहेत त्यावर आपल्याला क्रम लावा अशा पद्धतीचे क्वेश्चन या टॉपिक मध्ये विचारले जातात. आता नेक्स्ट टॉपिक कोणता आहे बघा, ब्रिटिश प्रशासनाधीन प्रशासकीय विकास. म्हणजे ब्रिटिश प्रशासनातील प्रशासकीय विकास. तर त्यामध्ये 1858 चा कायदा असेल, 1861, 1892, 1909, 1919, 1935 आणि 1947 हे पूर्ण ऍक्ट आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. 1858 चा कायदा 1857 चा उठाव झाल्यानंतर राणीने एक जाहीरनामा काढला होता आणि 1858 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता पूर्णपणे संपुष्टात आली होती आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे ती सत्ता गेली होती. 1861 चा इंडिया काउन्सिल ऍक्ट असं म्हटलं जातं, इंडिया काउन्सिल ऍक्ट.
1892चा एक ऍक्ट आहे. 1909चा मोर्लिमेंटो सुधारणा कायदा. त्याच्या काय तरतुदी होत्या, त्याची काय शिफारस होती, हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागतं. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. हे मॉन्टेग्यू कोण होते, चेम्सफोर्ड कोण होते? एक भारत मंत्री. मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते, चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता. 1935चा भारत सरकारचा कायदा आणि 1947ला माउंट बॅटन प्लॅन नुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वातंत्र्याचा कायदा. अशा पद्धतीने या टॉपिक मध्ये आपल्याला या पूर्ण ऍक्टचा अभ्यास करावा लागणार आहे. आता नेक्स्ट टॉपिक काय आहे बघा, क्रांतिकारी चळवळ. आता एमपीएससी मध्ये क्रांतिकारी चळवळ यावर तर क्वेश्चन विचारला जातो, पण क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना आपण असं जर आपण डिवायडेशन केलं की महाराष्ट्रातील क्रांतिकारी, बंगालमधील, पंजाबमध्ये, अमेरिका आणि इंग्लंड अशा पद्धतीने जर आपण या क्रांतिकार्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात राहतं बघा, महाराष्ट्रातील क्रांतिकार्याचा जर आपण अभ्यास केला तर वासुदेव बळवंत फडके, ज्याला आपण महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणतो, हे आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. त्यानंतर रँडची हत्या कधी झाली, मित्रमेळा काय होतं, अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गणेश विष्णू पिंगळे आणि सेनापती बापट या पूर्ण क्रांतिकार्याचा आपल्याला महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत म्हणून पूर्ण डिटेल्स मध्ये आपल्याला यांना सगळ्यांना अभ्यासावं लागणार आहे. आता बंगालमध्ये क्रांतिकार्य, त्यामध्ये युगांतर समिती असेल, हेमचंद्र दास, माणिक तोळा असेल, किंग्सफोर्ड हत्या, अनुशीलन समिती, चितगाव कट आणि अलीपूर कट, हे पूर्ण घटना कुठे घडलेल्या आहेत, बंगालमध्ये आहेत. म्हणजे बंगालमधील आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या घटना येतात. आपल्याला आधुनिक भारताचा इतिहासही अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सुद्धा अभ्यासायचा आहे. जेव्हा आपण क्रांतिकारी चळवळ हा टॉपिक अभ्यासतो त्यावेळेस आपण महाराष्ट्रातील क्रांतिकार्य हे वेगळं अभ्यासायचं, बंगालमधील क्रांतिकार्य, बंगालमध्ये कोण कोण, बंगालशी कोण कोण रिलेटेड आहे असं जर आपण विचार केला तर त्यामध्ये हेमचंद्र दास असेल, युगांतर समिती असेल, अनुशीलन समिती असेल, चितगाव कट कधी झाला होता, अलीपूर कट कधी झाला होता, त्यामधील सदस्य कोण होते, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पंजाबमध्ये जे काही क्रांतिकार्य झालं त्यामध्ये भारत माता सोसायटी असेल, भगतसिंग असतील, हे पंजाबशी रिलेटेड आहे. त्यानंतर अमेरिकेतील क्रांतिकार्य जर आपण पाहिलं तर गदर पार्टी, लाला हरदयाळ यांची, फारकाना दास, जी.डी. कुमार यांचं कार्य अमेरिकेमध्ये होतं क्रांतिकार्य. आणि इंग्लंडमधील क्रांतिकार्य म्हणजे इंडिया हाऊस असेल, श्यामजी कृष्ण वर्मा किंवा मादाम कामा यांचं. म्हणजे आपण क्रांतिकार्यांचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राशी वेगळं करायचं, महाराष्ट्रातील क्रांतिकार्य, बंगालमधील क्रांतिकार्य वेगळं अभ्यासायचं, पंजाबमधील वेगळं आणि अमेरिका आणि इंग्लंडमधील क्रांतिकार्य वेगळं अभ्यासायचं. यावर आपल्याला जी काही घटना घडलेली आहे, फॉर एक्झाम्पल चितगाव कट आहे तर चितगाव कटामध्ये कोण कोण, कोणाकोणाचा समावेश होता, म्हणजे कोण कोण होतं, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बघा, कामगार चळवळीचा उदय आणि विकास. कामगार चळवळ हा टॉपिक सुद्धा अभ्यासणं खूप महत्वाचा आहे आणि कामगार चळवळीमध्ये जास्त फोकस आपण कशाला करायचं, महाराष्ट्रामधील कामगार चळवळीचा अभ्यास करायचा आणि त्यामध्ये जे काही ऍक्ट करण्यात आले होते. कामगार चळवळ म्हटलं की महाराष्ट्राशी रिलेटेड बघा एक व्यक्ती आहे, लोखंडे, नाव नाही आठवत. महाराष्ट्रातील कामगार संघटना आपल्याला अभ्यासायचं आहे. मद्रासमधील आणि बंगालमधील सुद्धा कामगार संघटना याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्याशी रिलेटेड जे काही ऍक्ट आहेत, 1881चा ऍक्ट असेल, 91चा असेल किंवा 1911चा आणि 1948चा, हे ऍक्ट सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासावे लागणार आहेत. नाम लोखंडे या व्यक्तीचं कार्य महाराष्ट्राशी रिलेटेड आहे आणि हे खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रातील कामगार संघटना बघत असताना. त्यानंतरचा टॉपिक आहे ब्राह्मणेतर चळवळ. या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात बघा. तर हे आहेत शाहू महाराज. ब्राह्मणेतर चळवळीमधील नेते कोण कोण आहेत, शाहू महाराज असेल, केशवराव जेधे असतील, दिनकरराव जवळकर असतील किंवा भास्करराव जाधव असतील. तर या पूर्ण नेत्यांचा आपल्याला महाराष्ट्र ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यांच्या काय या चळवळीतील महत्वाची मुद्दे कोणती होती, तर
ब्राह्मणेतर चळवळीमधील महत्वाचे मुद्दे होते. मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे, आंतरजातीय निवाडा, मोफत व सक्तीचे शिक्षण, टिळकांना मानपत्र देण्यासाठी विरोध केला होता, शिवस्मारक वाद, सण उत्सव चळवळ, छत्रपती मेळा आणि चळवळीतील जे काही वृत्तपत्र आहेत, अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रातील म्हणजे ब्राह्मणोत्तर चळवळीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1940 ते 1960, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यानंतर समाज सुधारक हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. एमपीएससी मध्ये समाज सुधारकावर 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात आणि ते समाज सुधारक महाराष्ट्राशी रिलेटेड असतात. महाराष्ट्रातील समाजकार्य याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई आणि न्यायमूर्ती रानडे. बघा, समाज सुधारकांचा अभ्यास करत असताना आपण काय अभ्यासलं पाहिजे, तर समाज सुधारकाचं नाव काय आहे, त्यांचं जन्म ठिकाण, शालेय शिक्षण, पदवीचा विषय काय असतो, त्यांचा प्रभाव म्हणजे त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता आणि ते कुठे नोकरी करत होते, त्यांचं सामाजिक कार्य काय आहे, त्यांनी कोणत्या संघटना किंवा संस्था स्थापन केल्या का, त्यांची पुस्तके कोणती आहेत, त्यांचे वृत्तपत्र कोणते आहेत किंवा त्यांना कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले होते, त्यांचे त्यांचे मत काय होते, त्यांचे विचार काय होते. बघा, आगरकर यांच्या विचारांचा अभ्यास केला तर आगरकरांना आपण काय म्हणतो, बुद्धी प्रामाण्यवाद आहे त्यांचा, म्हणजे जे इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, देवाला देव न मानणारा देव माणूस म्हणजे आगरकर, अशी त्यांची ओळख आहे. म्हणजे प्रत्येकाचं मत काय आहे आणि त्यांचे विचार काय आहेत यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की देवाला देव न मानणारा देव माणूस म्हणून आपण कोणाला ओळखतो, तर आगरकर यांना ओळखतो. आणि त्यांच्याबद्दल इतरांची मत काय आहेत, म्हणजे एखादा जर व्यक्ती असेल तर त्यांना इतर व्यक्तीने काय म्हटलेलं आहे, त्यांच्याबद्दल त्यांची काय मत आहेत, असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. बघा, नेक्स्ट टॉपिक काय आहे. आता हा लास्ट टॉपिक आहे आपल्याला अभ्यासण्यासाठी, ते म्हणजे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल. त्याला आपण काय करायचं, बंगालचे गव्हर्नर जनरल पहिल्यांदा आपल्याला 1757 ला प्लासीची लढाई झाल्यानंतर बंगालचा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्स, रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर होता. रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर 1757 ला जेव्हा प्लासीची लढाई झाली तेव्हा 1757 ते 73 पर्यंत बंगालमध्ये कोणतं पद होतं, तर ते बंगालचे गव्हर्नर होते. आणि 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट झाल्यानंतर त्यामध्ये बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. तर 1773 ते 1833 पर्यंत बंगालचे गव्हर्नर जनरल कोण होते. त्यानंतर 1833च्या ऍक्टने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता. 1833 ते 1858 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते. आणि त्यानंतर 1858 जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे सत्ता गेली, तर 1858 पासून गव्हर्नर जनरल हे पद राहिलेलं नाही, तर व्हाईसरॉय हे पद आलं होतं. आणि भारतामध्ये पहिला व्हाईसरॉय कोण होता, असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा कोण होतं, तर लॉर्ड कॅनिंगच होता. आणि 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला होता, तर तो व्यक्ती सुद्धा लॉर्ड कॅनिंग होता. भारताचे व्हाईसरॉय 1858 ते 1947 पर्यंत कोण कोण आहेत आणि त्यांनी काय कामं केलेली आहेत भारताशी रिलेटेड, ते पूर्ण आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासावं लागणार आहे. आणि भारताचे गव्हर्नर जनरल 1947 ते 1950. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला इतिहास या विषयामध्ये या पूर्ण टॉपिकचा म्हणजे एकूण टॉपिक्स आहेत 24, या टॉपिकचा आपल्याला एमपीएससी साठी अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही जर एवढे टॉपिक अभ्यासलात तर याच्या बाहेर आयोग क्वेश्चन विचारणार नाही, कारण आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते पूर्ण याच टॉपिकशी रिलेटेड आहेत. अशा पद्धतीने आपण इतिहास नेमका काय अभ्यासायचा, कारण सिलेबस असल्याशिवाय आपण अभ्यासाला सुरुवात करू शकत नाही किंवा आपण
अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्हाला इतिहास हा विषय अभ्यासत असताना आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह अशी एक ओळ दिलेली होती. पण त्यामध्ये जे काही घटक आहेत किंवा उपघटक आहेत याचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तुम्ही जर हे टॉपिक अभ्यासला तर याच्या बाहेर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. धन्यवाद. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर हे लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल. थँक्यू.